आज आपण एक अतिशय सोपे आणि छोटे प्रकरण पदार्थांची गुणवैशिष्ट्ये हे शिकणार आहोत. स्थायू, द्रव आणि वायू या पदार्थांच्या 3 अवस्था आहेत. सामान्य तापमानाला वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या अवस्थेत असतात. उदाहरणार्थ, तांबे स्थायू रूपात असते, तर ऑक्सिजन वायू रूपात असतो. पदार्थातील ऊर्जेवर पदार्थाची अवस्था अवलंबून असते. या ऊर्जेत बदल केल्यास, म्हणजेच पदार्थाला उष्णता दिली किंवा पदार्थ थंड केला, तर पदार्थाची अवस्था बदलते. स्थायू पदार्थाला उष्णता दिली की स्थायूचं रूपांतर द्रवात होतं. उदाहरणार्थ, बर्फाला उष्णता दिल्यास त्याचं पाण्यात रूपांतर होतं. अवस्थांच्या रूपांतराचा अभ्यास एका सोप्या प्रयोगामधून अभ्यासण्याचा प्रयत्न करू. एक मेणबत्ती घ्या, ती पेटवा आणि अवस्थांच्या रूपांतराचे निरीक्षण करा. जेव्हा मेणबत्ती पेटवली तेव्हा तिच्या उष्णतेमुळे स्थायू मेण द्रवरूपात रूपांतरित होते. हे द्रव खाली ओघळते. ज्योतीपासून खाली जाऊन थंड झाल्यावर परत ते स्थायू रूपात येते. वेगवेगळ्या प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या पदार्थांच्या प्रक्रियेचा अभ्यास करू. बाष्पीभवनात द्रवाचे रूपांतर वायूत होणे, गोठण क्रियेत द्रवाचे रूपांतर स्थायूत होणे, संघनन क्रियेत वायूचे रूपांतर द्रवात होणे. विद्यार्थ्यांनो, बर्फाचं वितळणं, पाण्याचं उकळणं तुम्ही पाहिलंय. पण नेमकेपणाने वितळण्याची किंवा उकळण्याची क्रिया कोणत्या तापमानावर सुरू होते? हे समजण्यासाठी द्रवणांक आणि उत्कलनांक हे समजणं गरजेचं आहे. पण प्रश्न असा आहे की द्रवणांक आणि उत्कलनांक म्हणजे काय? ज्या तापमानाला एखाद्या पदार्थाचे स्थायूतून द्रवात अवस्थांतर होते, त्याला त्या पदार्थांचा द्रवणांक म्हणतात. उदाहरणार्थ, बर्फाचा द्रवणांक 0°C तर लोखंडाचा 1535°C इतका आहे. ज्या तापमानावर द्रव पदार्थ वायू अवस्थेत जातो तो त्याचा उत्कलनांक होय. उदाहरणार्थ, पाण्याचा उत्कलनांक 100°C तर लोखंडाचा 2750°C इतका आहे. बाष्पीभवन. पाऊस पडल्यानंतर काही वेळानं रस्त्यावरील पाण्याची वाफ होते. हे तुम्ही अनुभवलं असेल. यालाच बाष्पीभवन असं म्हणतात. बाष्पीभवन क्रियेत सुद्धा द्रवाचं रूपांतर वायूत होतं. मात्र बाष्पीभवन ही क्रिया कोणत्याही तापमानाला घडून येते आणि द्रवाच्या पृष्ठभागावर घडते. वारा आणि उच्च तापमानामुळे बाष्पीभवन क्रियेचा वेग वाढतो. उदाहरणार्थ, उन्हाळ्यामध्ये उच्च तापमानाला पाण्याची जलद गतीने वाफ होते. आता आपण नवीन संकल्पना शिकूया, ती म्हणजे ऊर्ध्वपातन. एखाद्या द्रव पदार्थाला त्याच्या उत्कलनांकापर्यंत तापवून नंतर त्याच्या वाफेला थंड करून पुन्हा द्रव पदार्थ मिळवण्याच्या पद्धतीला ऊर्ध्वपातन म्हणतात. या प्रयोगामध्ये ऊर्ध्वपातनाची संकल्पना समजावून घेण्याचा प्रयत्न करू. साध्या मिठाचं द्रावण घ्या. ते म्हणजे एका गोल चंबूमध्ये थोडे मीठ विरघळवलेले पाणी घ्या. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे रचना करा. चंबूला 2 छिद्रे असलेलं बूच लावा. एका छिद्रातून तापमापी, दुसऱ्या छिद्रातून एक काचेची वाकडी नळी जाऊ द्या. काचेच्या नळीला जोडलेल्या रबरी नळीचे दुसरं टोक संघननीच्या नळीला जोडा. संघननीच्या दुसऱ्या टोकाला पुन्हा रबरी नळी जोडा आणि ती चंचुपात्रात सोडा. संघननीची रचना कशी असते हे समजावून घेऊ. काचेच्या नळीभोवती एक मोठ्या व्यासाची काचेची नळी असते
तिच्या आत थंड पाणी जाण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी 2 मार्ग असतात, जेणेकरून तिच्यातून थंड पाण्याचा प्रवाह सतत वाहत राहील. आता आपण प्रयोगाचे कार्य पाहूया. गोल चंबू लोखंडी जाळीवर ठेवून उष्णता देणं सुरू करा. चंचुपात्राचं निरीक्षण करा. हळूहळू द्रवाचे थेंब चंचुपात्रात पडू लागल्याचं तुम्हाला दिसेल. हे थेंब कसले आहेत? गोल चंबूतील खाऱ्या पाण्याची 100°C वाफ होते. ही वाफ संघननीतून जाताना भोवतालच्या पाण्याने थंड होऊन द्रवरूपात येते. चंचुपात्रात पडणारे थेंब हे अशा प्रकारे गोल चंबूतील मिठाच्या द्रावणातील पाण्याचे असतात. चंबूतील सगळ्या पाण्याची वाफ झाल्यावर चंचुपात्रात ऊर्ध्वपातीत शुद्ध पाणी, तर चंबूत द्रावणातील मीठ शिल्लक राहते. प्रभाजी ऊर्ध्वपातन. प्रभाजी ऊर्ध्वपातन ही पद्धती ऊर्ध्वपातन पद्धतीसारखी आहे. मात्र प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धतीत ऊर्ध्वपातन पात्र आणि संघननी यांच्यामध्ये प्रभाजी स्तंभ जोडलेला असतो. एखाद्या द्रवात जर अनेक पदार्थ विरघळलेले असतील तर ते वेगळे करण्यासाठी प्रभाजी ऊर्ध्वपातन उपयुक्त ठरते. तेल विहिरीतून मिळालेल्या खनिज तेलात पेट्रोल, नॅफ्था, केरोसिन, डिझेल इत्यादी घटक असतात. खनिज तेलातून घटक पदार्थ प्रभाजी ऊर्ध्वपातनाने वेगळे करतात. यापैकी पेट्रोल हे अत्यंत ज्वालाग्राही असून त्याचा उत्कलनांक सर्वात कमी असतो. त्यानंतर नॅफ्था, केरोसिन, डिझेल असा क्रम लागतो. तर इथे हे प्रकरण संपते. मला आशा आहे की तुम्हाला हे प्रकरण शिकणे आनंददायी वाटले असेल. तुमच्याकडे माइंड मॅप पाहण्याचा पर्याय आहे, जेणेकरून लवकर उजळणी होईल. आणि प्रश्नोत्तर विभाग स्वाध्यायाच्या अभ्यासासाठी दिला आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. पुन्हा भेटू.